नमस्कार. तर आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी. त्यासाठी मी इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या सोलून घेतलेले आहेत. एक टोमॅटो, एक कांदा आपण बारीक कापून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया रेसिपी. कांद्याची पात मी इथे बारीक कापून घेतल्यानंतर आपण इथे चण्याची डाळसुद्धा मी भिजत घातलेली आहे थोडीशी, कारण चण्याच्या डाळीमुळे जरा भाजीला चव छान येते. एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी आणि 4 ते 5 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या त्यासुद्धा टाकणार आहेत फोडणीला. त्यानंतर कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता, टोमॅटो हे सर्व टाकून आपण फोडणी चांगली व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. परतून घेतल्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा किचन किंग मसाला हे टाकून मी व्यवस्थित फोडणी परतून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी चण्याची डाळ टाकणार आहे. चण्याची डाळ टाकल्यानंतर आपण ती व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मी चण्याची डाळ शिजवून घेणार आहे. हे बघा, मस्त अशी चण्याची डाळ आपली शिजलेली आहे. त्यानंतर भाजी टाकून घेऊया आणि त्याला चांगली अशी 2दा वाफ देऊन घेऊया भाजीला. व्यवस्थित अशी आपली भाजी आता मस्त अशी शिजून आलेली आहे. बघा, सुंदर अशी भाजी शिजलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरे टाकून भाजी मिक्स करून घेणार आहे. खोबरं टाकून आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. चला तर मग बघा कशी झाली.